मी 3 वर्षाची निरागस गोंडस चिमुकली यज्ञा बोलते. आज तुम्हाला माझ्या मनातल्या अपूर्ण राहिलेल्या भावना सांगणार आहे. माझं नाव यज्ञा आहे. मी फक्त 4 वर्षाची आहे. माझ्या छोट्या हातांनी अजून नीट अक्षरही धरली नव्हती. अजून मला नीटसं आयुष्यही समजत नव्हतं. मुळात आयुष्य या शब्दाचा अर्थच मला माहीत नव्हता. मी निरागस आणि आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांसारखी खेळणारी, बागडणारी बाळ होते. माझ्या आयुष्यात काहीच गुंतागुंत नव्हती. ना कशाचं टेन्शन ना कशाचा ताण. आईची मिठी, बाबांचे खांदे आणि माझं छोटंसं गाव. बस एवढंच माझं जग होतं. मी मालेगावच्या डोंगराळे नावाच्या छोट्याशा गावात राहायची. नेहमीप्रमाणे मी दररोज अंगणात खेळायचे. पण एक काळा दिवस माझ्या आयुष्यात आला. खरं तर काळा दिवस म्हणजे काय असतो हे सुद्धा मला माहीत नव्हतं. पण ज्या वेळेस तो माझ्या आयुष्यात आला तेव्हा मला काळा दिवस काय हे समजलं. तो दिवस होता ज्याने माझं आयुष्य बदललं. फक्त आयुष्यच बदललं नाही तर आयुष्यच संपवलं. नेहमीप्रमाणे मी बाहेर खेळायला गेले होते. जशी रोज जाते. हातात माती, चेहऱ्यावर हसू आणि मनात मात्र निरागस आनंद. पण अचानक एक अनोळखी व्यक्ती माझ्याजवळ आला. मला काय कळणार की तो माझ्याकडे का आला किंवा कोण आहे. मी तर पाखरासारखी निरागस. त्याने मला बोलवलं, हळूच हसल्यासारखं केलं आणि माझ्या या छोट्याशा मनाला फसवलं. मला चॉकलेटचं आमिष दाखवलं. असं म्हटलं जातं की दुसऱ्यांनी दिलेल्या गोष्टी घेऊ नये किंवा खाऊ नये. पण खरं तर मला त्या गोष्टींची फारशी समजच नव्हती. म्हणून मी चॉकलेटच्या आमिषाला बळी पडले. निरागसपणे मी फक्त चॉकलेट खात त्या व्यक्तीबरोबर गेले. त्या क्षणानंतर मला खूप भीती वाटायला लागली. माझ्या या छोट्या डोळ्यांना काहीच समजत नव्हतं. मी आईला ओरडून बोलवावं असं वाटत होतं, पण माझा आवाज जणू बंदच झाला होता. मी खूप घाबरले. मला वाटलं मी आईकडे परत जाईन, पण परतीचा रस्ता मला दिसेना. माझ्यावर अन्याय झाला पण माझी चूक नव्हती. माझ्यासोबत काहीतरी खूप वाईट घडलं, खूप चुकीचं. जे मी समजायलाही खूप लहान होते. पण एक गोष्ट मात्र मला कळली, ही की माझी चूक नव्हती. माझ्यासोबत अन्याय झाला आणि मी संरक्षणाची पात्र होते. माझा आवाज आता संपूर्ण गावाला ऐकू आला. मी परत येऊ शकले नाही, पण माझा आवाज थांबला नाही. जे माझ्यासोबत घडलं ते कळताच माझं संपूर्ण गाव संतापानं उठून उभं राहिलं. आई रडत होती, बाबा थरथरत होते. गावकऱ्यांनी रस्ते बंद केले. सगळेजण एकच मागणी करत होते, यज्ञाला न्याय मिळाला पाहिजे. त्या दिवशी मला पहिल्यांदा कळलं की माझं छोटंसं आयुष्य जरी असलं तरी माझं प्रेम, माझी वेदना लोकांच्या मनात अजूनही जिवंत आहे. मी आकाशातून माझ्या आई वडिलांना पाहते. मी आता वर आहे, देवाजवळ शांत, कसलाही त्रास नाही. पण माझी आई, माझे बाबा, ते अजून रडत आहेत. त्यांची सावली ही सुकून गेल्यासारखी दिसते. त्यांची मिठी रिकामी झाली आहे. आई रडते तेव्हा मला खाली येऊन तिचा चेहरा पुसावासा वाटतो. पण मी येऊ शकत नाही. फक्त तिच्याजवळ हवेचा हलकासा स्पर्श करते. तिला सांगते, आई मी अजून तुझ्याजवळ आहे. मी नाही गेले. माझी विनंती सगळ्या जगालाच. मी एक बाळ आहे आणि आज मी तुम्हाला एक विनंती करते. माझ्यासारखी एकही यज्ञा पुन्हा या पृथ्वीवर रडू नये. सगळ्या आईबाबांना सांगा, तुमच्या बाळांना दूर जाऊ देऊ नका. त्यांना शिकवा, सावध राहा, विश्वास ठेवू नका अनोळख्यांवर. सरकारला सांगा, माझ्यासारख्या मुलींना न्याय हवा, कठोर शिक्षा हवी. ज्यांनी माझ्या छोट्या आयुष्यावर असा वार केला ते पुन्हा कधी कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकणार नाहीत. माझं छोटंसं हास्य जगाला देऊन जाते. मी छोटी आहे, पण माझा आवाज मोठा आहे. मी आता देवाजवळ आहे, प्रकाशात आणि अगदी शांततेत. पण माझी आठवण तुमच्या हृदयात नेहमी जिवंत ठेवा. माझ्यासाठी सदैव लढत राहा. माझ्यासारख्या प्रत्येक मुलीसाठी आवाज उठवा. मी यज्ञ आहे आणि मी अजूनही तुमच्याशी बोलते आहे, फक्त आणि फक्त तुमच्या हृदयातून. आणि आता माझा हा संदेश आहे संपूर्ण समाजाला. माझ्या जाण्यानंतर माझ्यासारख्या हजारो मुली अजून जिवंत आहेत. मी आता या पृथ्वीवर नाही, पण माझ्यानंतरही अनेक यज्ञा, अनेक छोटी परी, अनेक निरागस बहिणी अजूनही जिवंत आहेत. त्या खेळतात, धावतात, शाळेत जातात आणि त्यांना स्वप्न आहेत मोठं होण्याचं, आईबाबांची काळजी घेण्याचं. पण त्यांना सुरक्षितता नाही. त्यांच्याभोवती दुष्ट नजरा फिरतात. दिसायला माणूस असलेले काही लोक आतून राक्षसासारखे वागतात. माझ्यासारखी पीडा आणखी एका चिमुकलीला कधीच सहन करावी लागू नये, हाच माझा संदेश आहे. लाडकी बहीण योजना नाही राबवली तरी सुद्धा चालेल, पण मुलींना सुरक्षा ही सर्वात मोठी योजना आहे. मला माहिती आहे सरकार मुलींसाठी, स्त्रियांसाठी अनेक योजना राबवते.
लाडकी बहीण योजनेत 1500 रुपये देते, त्यामुळे त्यांच्या संसाराला हातभार लागतो. पण माझ्यासारखी मुलगी जगात नसताना पैशांचं काय करणार? माझं अस्तित्वच नाही राहिलं. असंच कितीतरी लाडक्या बहिणींचं अस्तित्व आज या अशा वाईट प्रवृत्तीच्या लोकांमुळे संपते. मग तुम्ही या 1,500 कोणती सुरक्षा देताय? लाडक्या बहिणींना त्यांच्या संसाराला हातभार लावण्यापेक्षा त्यांच्या अस्तित्वाला हातभार लावून त्यांचं अस्तित्व जपा. मुली जिवंत असतील, सुरक्षित असतील तेव्हा योजना त्यांना लाभ देतील, नाहीतर पैशांचं पाणी करणं आहे. त्या पैशांऐवजी लक्ष द्या. मुलींना रक्षण कसं मिळेल, त्यांच्यासाठी सुरक्षित रस्ते, सुरक्षित शाळा, सुरक्षित गाव कसं तयार होईल. बाळांच्या हातात खेळणी असावीत, डर, भीती, सावधगिरी नाही. मुलींना संरक्षण देण्यासाठी समाजाने काय करायला पाहिजे? मुलींना कधीही एकटं सोडू नका. मीही एकटी होते आणि एक अनोळखी मला घेऊन गेला. मुली, बाळ, विद्यार्थिनी कोणत्याही वयात असो, त्यांना एकटं सोडणं म्हणजे धोका. आणि मुलांना शिकवा योग्य वर्तन, मर्यादा, स्पर्शाची ओळख लहान वयातच शिकवा. कोण जवळ येऊ शकतो, कोण नाही. कुठला स्पर्श सुरक्षित आहे, कुठला नाही, हे शिक्षण कधीच लाजिरवाणं नसतं. गावात आणि शहरात सुरक्षा समिती असली पाहिजे. गावातील 5-7 विश्वासार्ह लोकांनी एकत्र येऊन रात्री फिरणं, लक्ष ठेवणं हा मोठा बदल करू शकतो. अनोळखी लोकांवर लगेच विश्वास ठेवू नका. मला बोलावलं, मी गेले. मुलांना शिकवा, अनोळखी बोलवला तरी जायचं नाही. कोणताही संशयास्पद माणूस दिसला तर तात्काळ पोलिसांना माहिती द्या. समाज शांत बसल्याने दुष्ट बळ वाढतं. एक माहिती अनेक जीव वाचवू शकते. शासनासाठी माझी एक विनंती, अजून कुठलीही यज्ञ पुन्हा मरू नये. मी सरकारलाही एक छोटी याचना करते आहे. मुलींसाठी सुरक्षा कायदे आणखी कठोर करा. तत्काळ शिक्षा, फास्ट ट्रॅक कोर्ट आणि विलंब नको. प्रत्येक गावात महिला सुरक्षा रक्षक असावा. प्रत्येक शाळात सिक्युरिटी, सेफ्टी आणि बॅड टच, गुड टच शिक्षण अनिवार्य करा. CCTV, स्ट्रीट लाईट्स, सुरक्षित रस्ते हे मूलभूत हक्क करा. महिला पोलिसांचं प्रमाण वाढवा, त्यामुळे मुलींना भीती नसेल. मुली हरवल्या की लगेच तपास सुरू व्हायला हवा. 24 तास वाट पाहू नये. माझा जीव परत येणार नाही, पण इतर मुली वाचू शकतात. समाजाचे काका, मामा, आजी, आजोबा, तुम्हालाही एक विनंती. तुम्हीच तर पाहता सगळं. गावातील प्रत्येक हालचाल, प्रत्येक चेहरा तुम्हाला माहीत असतो. माझ्यासारखा एक अनोळखी जर गावात फिरत असेल, विचित्र वागणूक करत असेल तर ताबडतोब लक्ष द्या. तुम्ही लक्ष दिलं असतं तर मी कदाचित आज जिवंत असते. आई बाबा, तुमच्यासाठी माझा संदेश. आई बाबा, तुम्हाला दोष नाही. तुम्ही मला खूप प्रेम दिलं. पण आज मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते, तुमची मुलगी मौल्यवान आहे. तिचं रक्षण तुमच्या सावधपणात आहे. ती कुठे जाते, कोणाशी बोलते, कोण तिला बोलवतं यावर लक्ष द्या. तुमची लाडकी मुलगी कोणीतरी दुष्ट माणूस घेऊन जाऊ नये, इतकाच विचार केलात तरी अनेक जीव वाचतील. शेवटचा शब्द, मी नाही, पण माझा आवाज जगायला हवा. मी यज्ञ आहे. मी आता वर आकाशात आहे, पण मी पाहते किती मुली अजून हसतात, खेळतात, किती आई बाबा अजून त्यांच्या परीसाठी जगतात. माझ्या जाण्यानंतर समाज जागा होणार असेल तर माझा लहान जीव व्यर्थ गेला नाही. एकच विनंती, माझ्यासारखी एकही मुलगी पुन्हा रडू नये. एकही आई पुन्हा रिकामी मेठी घेऊन जगू नये. एकही बाप पुन्हा तुटू नये. मी गेली, पण माझ्यासारख्या लाखो मुली अजून तुमच्याकडे बघून हसत आहेत. तुम्हीच त्यांचं रक्षक आहात. तुम्हीच त्यांचं कवच आहात. तुम्हीच त्यांचं येणारं उज्ज्वल भविष्य आहात.